श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळींनो, आज आपण घरात पाल दिसणे हे संकेत कसले आहेत, शुभ आहेत की अशुभ आहेत, स्वामी आणि वास्तुशास्त्र याबद्दल काय म्हणतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग. आजकालच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता असते. आपल्यासोबत भविष्यात काय होणार आहे हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं. असं म्हणतात, तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीतून तुम्हाला शुभ आणि अशुभ गोष्टींचे संकेत मिळत असतात. आज आपण या पालीबद्दल असे संकेत पाहणार आहोत. घराच्या खिडकीत कावळा ओरडला की म्हणतात पाहुणे येतात. तसाच अनेक घरामधील एक सदस्य ज्याची सगळ्यांना आणि खास करून बरं का महिलांना जास्त भीती वाटते. आलं का लक्षात तुमच्या घरातील पाल, हो, जी आपल्याला विविध रूपाने आपल्या भविष्याबद्दलचे संकेत देत असते. आज आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला पाल दिसली तर त्यातून काय संकेत मिळतात. घराच्या मंदिरात पाल दिसली. शास्त्रानुसार पाल हे देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. तिला स्वच्छता आवडते आणि इकडे तिकडे लपलेले हे कीटक खाऊन ती घर साफ करत राहते. अशा स्थितीत घराच्या मंदिरात पाल दिसली तर समजून घ्या की तुमच्यासोबत काही शुभ कार्य होणार आहे. पूजेच्या खोलीत पाल दिसणे हे लक्षण आहे की तुमच्या घरात लक्ष्मीचं लवकरच आगमन होणार आहे आणि पैशांच्या वाटा देखील लवकरच खुल्या होणार आहेत. तुमचं घर आनंदाने आणि समृद्धीने भरून जाणार आहे. नवीन घरात मेलेली पाल दिसल्यास, नवीन घरात किंवा दुकानात मेलेली पाल दिसल्यास सावध व्हा. याचा अर्थ असा की नजीकच्या येणाऱ्या काळात घरातील प्रमुख व्यक्ती आजारी पडणार आहे, ज्याचा परिणाम कुटुंबातील सर्व सदस्यांवर होईल. त्याचप्रमाणे पाल जमिनीवर दिसणे हे चांगले मानले जात नाही, अशुभ मानले जाते. असे दृश्य दिसल्यास नवीन घर किंवा दुकानात जाण्यापूर्वी तेथे नियमानुसार जी कोणती पूजा आहे ती अवश्य करा, जेणेकरून नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होईल, असे वास्तुशास्त्र आणि स्वामी ग्रंथात सांगण्यात आले आहे. दोन पालींना एकत्र लढताना पाहणे. घर किंवा ऑफिसमध्ये पाल एकमेकांशी भांडताना दिसली तर ते अशुभ लक्षण मानलं जातं. याचा अर्थ असा की लवकरच तुमच्या जोडीदाराशी कडाक्याचे भांडण होणार आहे. पाल आपापसात भांडणे हे देखील आपल्या घरगुती त्रासाचेच एक लक्षण आहे. हा संकेत समजावा. असे दृश्य पाहिल्यावर थोडा धीर धरा आणि शांतपणे वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. जे भांडण झालेले असतं ते शांतपणे त्याच्याशी निस्तरण्याचा प्रयत्न करा. तसेच पाल पायावर पडणे. पाल रात्री घराच्या भिंतीवर जास्त हालचाल करताना आपल्याला दिसते. दिवसापेक्षा आपल्याला रात्री घराच्या भिंतीवर पाल दिसते. तिची पकड भिंतीवर मजबूत असते, पण काही वेळा ती खाली देखील पडते, हे आपण पाहिले आहे. वास्तुशास्त्रानुसार जर पाल तुमच्या उजव्या टाचेवर किंवा उजव्या पायावर पडली तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही लवकरच प्रवास करणार आहेत. हा एक शुभ संकेत आहे, परंतु दुसरा अशुभ देखील आहे बरं का. तुम्हाला त्याचा संकेत लवकरच मिळेल. दुसरीकडे डाव्या टाचेवर किंवा डाव्या पायावर पाल पडली म्हणजे घरात संकट किंवा रोगाचे आगमन होणार आहे. आजारी पडण्याचं काहीतरी निमित्त होणार आहे. हा अशुभ संकेत समजून जावा. पाल स्वप्नात दिसली तर, जर स्वप्नात एखादी पाल लाथ मारताना किंवा रांगताना दिसली तर ते अशुभ संकेत मानलं जातं. याचा अर्थ नजीकच्या जवळच्या काळात भविष्यात तुम्हाला आजारपण किंवा आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. स्वप्नात पाल तुमच्यावर हल्ला करताना दिसल्यास हे देखील लक्षण चांगले मानले जात नाही. अशुभ संकेत हा मानला जातो. भविष्यात तुम्ही काहीतरी मोठ्या अडचणीत येण्याचे देखील हे लक्षण आहे. हा संकेत हे पाल स्वप्नात दिसली तर समजून जावे. आज आपण अशा प्रकारे घरात पाल दिसली तर आपल्याला कोणते शुभ संकेत मिळतील किंवा कोणते अशुभ संकेत मिळतील हे आज आपण पाहिले. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? माहिती चांगली वाटल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.